पुराणानुसार जेव्हा विश्व अनंत शून्यतेने गहन अंधकाराने व्यापलेले होते तेव्हा चराचरामध्ये कुठेही सृष्टीचे लक्षण नव्हते. त्यावेळी एक सनातन दिव्य प्रकाश किरण सर्वदूर पसरला आणि त्या अथांग रिक्ततायामध्ये प्रत्येक कोपऱ्याला अलौकित करीत गेला. तो तेजोमय समुद्र आरंभी निराकार होता, परंतु क्षणोक्षणी त्या स्थिर आकार येऊ लागला आणि शेवटी तो रूप घेऊ लागला. ते रूप होते स्वयं महाशक्तीचे. ती परमेश्वरी आदिशक्ती प्रकट होऊन ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तींचा जन्म घडविते. त्यानंतर तिने त्या त्रिदेवांना आदेश दिला की तुम्ही स्वधर्माचे, स्वकर्तव्याचे मनन चिंतन करा आणि ब्रह्मांड निर्मितीच्या महायज्ञासाठी सज्ज व्हा. मातेच्या आदेशानुसार त्रिदेव सागर तीरावर उपविष्ट झाले व अनंत वर्षे कठोर तपश्चर्या करू लागले. अखेर प्रसन्न झालेली महाशक्ती सिद्धिदात्री स्वरूपे त्यांच्या समोर प्रकटली. तिने विष्णूला लक्ष्मी, ब्रह्मास सरस्वती व शिवास पार्वती या सहचारणींचे दान दिले आणि त्यांना त्रिदेवांच्या शक्ती स्वरूप ठरविले. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.